कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम पाहिल्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आता हा. लेटस डिस्कस. Here circle is with center A is given to us and 3 different points are given to us. Point B, point C and point D. Point C is in the interior of the circle. Point B is on the circle and point D is in the exterior of the circle. आता आपल्याला काय पाहायचं आहे की या प्रत्येक पॉईंटमधून जाणारे किती टँजंट सर्कलला असू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया पॉईंट बी. पॉईंट बीमधून जाणारे किती असतील. देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू पॉईंट बी. But how many of them are tangent to the circle? Can the number of tangents through B more than 1? No, it is not possible because point B is 1 and therefore the line which is passing through B which is tangent to the circle making a right angle with the radius AB of the circle can be only 1 and therefore there is one and only one tangent passing through point B to the circle. आता सी जर पॉईंट घेतला आपण म्हणजे बीमधून जाणारा फक्त एक आणि एकच टँजंट असेल. सी सर्कलच्या आतमध्ये येतो त्याच्यामुळे सीमधून जाणारा कोणताही पॉईंट सर्कलला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये काय करेल इंटरसेक्ट करेल. ॲज अ रिझल्ट तिथे हे येणार नाही टँजंट येणारच नाही. डीमधून जाणारे मात्र काय असू शकतात जसं या पुढच्याच फिगरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. डी इज ॲट द एक्सटेरियर ऑफ द सर्कल अँड वी कॅन ड्रॉ टू डिस्टिंक्ट टँजंट्स पासिंग थ्रू डी टू द सर्कल ए. पी आणि क्यू या दोन पॉईंट्समधून जाणारे दोन वेगवेगळे टँजंट्स आपण सर्कलला काढू शकतो. आता हे जे दोन काढलेले टँजंट्स आहेत याच दोन टँजंट्सचं थेरम आहे पुढचं. टँजंट सेगमेंट थेरम असं म्हणतात याला. पहा सर्कलमध्ये अनेक थेरम्स आहेत आणि प्रत्येक थेरमला काही ना काहीतरी नाव आहे. तुम्हाला हे नाव याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्हाला उदाहरणांमध्ये रिझन लिहायचं असेल तेव्हा रिझन म्हणून हे तुम्हाला नावच लिहायचं आहे. थेरम काय आहे. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. एक्सटर्नल पॉईंटपासून सर्कलला काढलेले दोन टँजंट्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आता काय म्हटलं इथे राईट गिवन पार्ट. काय येईल गिवन पार्ट इथे. सर्कल विथ सेंटर गिवन सर्कल विथ सेंटर ए. डी इज अ पॉईंट एक्सटेरियर टू द सर्कल अँड पी डी अँड क्यू डी आर द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम पॉईंट डी टू सर्कल विथ सेंटर ए. प्रूव्ह काय करायचं असेल. पी डी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता या दोन ट्रँगल्समध्ये ॲक्च्युली तुम्हालाच हे थेरम पूर्ण करायचं आहे. इन ट्रँगल पी ए डी अँड क्यू ए डी या दोन ट्रँगल्समध्ये सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुएंट टू ए क्यू रेडाय ऑफ द सेम सर्कल एकाच सर्कलचे रेडियस. सेगमेंट ए डी इज कॉन्ग्रुएंट टू ए डी कॉमन. त्याच्यानंतर अँगल ए पी डी अँड ए क्यू डी 90 डिग्री. ठीक आहे. मग कशावरनं टँजंट थेरमनुसार. देअरफॉर ट्रँगल पी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल क्यू ए डी. कुठलं थेरम येईल आता इथे. हायपोटेन्यूस साईड थेरम येईल की साईड अँगल साईड येईल. पहा साईड अँगल साईड असं येत आहे का नाही येत आहे. अँगल इकडचा आहे आणि म्हणून मग थेरम कुठला राहणार आहे बाय हायपोटेन्यूस साईड थेरम. देअरफॉर सेगमेंट डी पी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डी क्यू बाय सी एस सी टी करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. म्हणजेच एक्सटर्नल पॉईंटपासून ट्रँगलला जे दोन टँजंट्स काढले जातात ते नेहमी काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. याला म्हटलं जातं टँजंट सेगमेंट थेरम. आता आपण एक्झरसाइज घेणार आहे 3.1. सगळ्यात पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. एट द ॲडजॉइनिंग फिगर रेडियस ऑफ द सर्कल इज 6 सेंटीमीटर. लाईन ए बी इज टँजंट ॲट ए. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सगळ्यात पहिलं विचारलेलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. ठीक आहे. काय असणार आहे मेजर आणि वाय म्हटलं आहे. काय हा सी ए इज रेडियस ए बी इज टँजंट. देअरफॉर बाय टँजंट थेरम this CA is perpendicular to the tangent and therefore measurement of angle CAB is equals to 90. Reason by tangent theorem. Now second question is what is the distance of point C from the line AB. C चं AB पासूनचं डिस्टन्स हे किती कशाला इक्वल असतं रेडियस ऑफ द सर्कलला इक्वल असतं त्याच ठिकाणी काढलेल्या रेडियसला. आता रेडियस किती आहे सर्कलचं 6 सेंटीमीटर अँड देअरफॉर डिस्टन्स AC इज इक्वल्स टू 6. Reason radii of the circle. Third, if distance AB 6 सेंटीमीटर आहे, AB 6 आहे, AC पण 6 आहे, आपल्याला BC काढायचा आहे. ठीक आहे. मग BC कसा काढायचा बाय युजिंग पायथागोरस थेरम.
BC² इज इक्वल्स टू AC² प्लस AB². किमती टाकल्या, व्हॅल्यू किती आलेली आहे 72 ही व्हॅल्यू आलेली आहे BC² आणि म्हणून मग टेकिंग स्क्वेअर रूट BC इज इक्वल्स टू √72 दॅट इज त्याचे फॅक्टर्स पाडले 36 × 2 36चा स्क्वेअर रूट निघाला दॅट इज 6√2 म्हणजेच BCची व्हॅल्यू किती आलेली आहे 6√2 एवढी आलेली आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ABC अँड Y. आता क्लिअर आहे, हा आणि हा सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, हे दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. हा 90 डिग्री आहे, याचा अर्थ हा अँगल कुठल्या प्रकारचा आहे आयसोस्केल ट्रायंगल थेरम आहे. आयसोस्केल ट्रायंगल आहे, त्यातला एक अँगल 90 आहे. ठीक आहे, एक अँगल 90 याचा अर्थ उरलेल्या ज्या दोन आहेत त्यांची सम किती असणार 90 असणार. पुन्हा आयसोस्केल असल्यामुळे ते दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजेच अँगल ABC इज 45 बिकॉज हिअर ट्रायंगल ABC इज आयसोस्केल ट्रायंगल विथ अँगल CAB इज इक्वल्स टू 90 डिग्री. लक्षात येत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर O is center of the circle from point R, segment RM and segment RN and tangent segments touching the circle at M and N. If OR 10 and radius of circle 5, then what is the length of each tangent segment. प्रत्येक टँजंट सेगमेंटचं मेजरमेंट काय असेल. ठीक आहे, मग इथे आपण टँजंटचं मेजरमेंट काढू. आता कसं काढावं लागेल, हा टँजंट या रेडियसला काय असणार आहे पॅरलल असणार आहे. अगेन बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल OMR, अँगल OMR 90 डिग्री अँड देअरफोर बाय पायथागोरस थेरम OR² इज इक्वल्स टू OM² प्लस RM². आणि म्हणून मग RM² इज इक्वल्स टू हा OM इकडनं इकडे गेला किती येईल OR² मायनस OM². यांच्यासुद्धा व्हॅल्यूज टाकल्या. ठीक आहे, काय येईल व्हॅल्यू 75 अशी आलेली आहे. म्हणून मग टेकिंग स्क्वेअर रूट RM इज इक्वल्स टू अँगल इन स्क्वेअर रूट 25 × 3 दॅट इज 25चा स्क्वेअर रूट काढला दॅट इज 5√3. मग इथे एका RMची व्हॅल्यू आपण काढली आहे, उरलेल्या RNची व्हॅल्यूसुद्धा किती येईल 5√3 येईल. कशानुसार बाय टँजंट सेगमेंट थेरम. आधीच्या याच्यात आपण टँजंट थेरम वापरला, इथे आपण टँजंट सेगमेंट थेरम वापरत आहे. पूर्ण थेरम लिहायची आवश्यकता नाही, नुसतं त्याचं नाव लिहिलं तरीसुद्धा चालतं. याच्यातलाच तिसरा प्रश्न आहे आता. सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR, हा सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN अँड MON. म्हणजे MRNला हा सेगमेंट बायसेक्ट करत आहे, याचाच अर्थ हा वरचा झालेला पार्ट आणि हा खालचा झालेला पार्ट काय कॉन्ग्रुएंट आहे. तसंच हा इकडचा आणि इकडचा सुद्धा पार्ट काय आहे कॉन्ग्रुएंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, या OMRला आणि ONRला आपल्याला कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करावं लागेल. मग यांना कॉन्ग्रुएंट कसं प्रूव्ह करायचं पहा, मी इथे समजून सांगते, मग तुम्ही वहीमध्ये नंतर लिहून घ्या. काय असणार आहे इथे OMR इथे झालेला असेल 90 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, तसाच ONR पाशीसुद्धा काय असेल 90 डिग्रीचा अँगल झालेला असेल. म्हणजे हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. त्यातलं OM इज रेडियस ऑफ द OM अँड ON आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, रेडाय ऑफ द सेम सर्कल. ठीक आहे, OR इज कॉन्ग्रुएंट टू OR कॉमन साईड अँड MR इज कॉन्ग्रुएंट टू NR. कशावरनं बाय टँजंट सेगमेंट थेरम. अँड देअरफोर ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ONR बाय SSS टेस्ट. ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड देअरफोर देअर करस्पॉन्डिंग पार्ट्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू इच अदर. आणि म्हणून मग हा MRO इज कॉन्ग्रुएंट टू NRO, हा आणि हा एकमेकांना कॉन्ग्रुएंट. देअरफोर OR बायसेक्ट MRN, म्हणजे हे दोन्ही पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून मग ORनी काय केलेलं आहे त्याला बायसेक्ट केलेलं आहे. सिमिलरली या साईडला सुद्धा MOR इज कॉन्ग्रुएंट टू NOR CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि म्हणून मग इथे OR बायसेक्ट MON अँड MRN. ठीक आहे, चौथं जे उदाहरण आहे ते तुम्ही होमवर्कमध्ये सोडवायचं आहे. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा पाठ घेऊ. याच युनिटचे पुढचे थेरम्स आपल्याला बघायचे आहेत.
दॅट इज टचिंग सर्कल्स आणि त्याचे थेरम्स.